नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं या व्हिडिओमध्ये. तर आता तुम्हाला माहितीच आहे, आपण ही प्रॅक्टिकल एक्झामची सिरीज लॉन्च केली आहे. त्यात आपण सब्जेक्ट वाईज फर्स्ट सेमसाठी प्रत्येक कोर्सचे प्रॅक्टिकल एक्झामची काही माहिती देत आहोत. तर आता पहिला व्हिडिओ आपण AEC 111 या कोर्सवर बनवला. आता AEC 112 म्हणजेच आपला कम्युनिकेशन स्किलचा जो कोर्स आहे, त्या कोर्सबद्दल आपण माहिती सांगणार आहोत प्रॅक्टिकलची या व्हिडिओमध्ये. तर हा व्हिडिओ आपल्या फ्रेंड्ससोबत शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा फायदा होईल एक्झाममध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, आता हा जो कोर्स आहे AEC 112 हा कोर्स एक थेअरी प्लस प्रॅक्टिकल कोर्स आहे. तर याची जी एक्झामचा पॅटर्न आहे प्रॅक्टिकलचा, तर तुमचं हे 20 मार्क्सचं सेमिस्टर एंडचं प्रॅक्टिकल होणार आहे आणि 10 मार्क्सचे तुम्हाला मॅन्युअल किंवा अदर काही गोष्टी असतील. तर 20 मार्क्सच्या प्रॅक्टिकलमध्ये आता तुम्हाला यात मोस्टली चान्स आहे की 4 मार्क्सला एक क्वेश्चन असेल आणि असे 16 क्वेश्चन, आणि 4 मार्क्सला ऑब्जेक्टिव्ह, किंवा 5 मार्क्सला एक क्वेश्चन आणि असे 4 क्वेश्चन हे 20 मार्क्सला. किंवा काही कॉलेज ठरवतील त्यांचा पॅटर्न कसा असतो. आता हे कॉलेजवर डिपेंड असतं. प्रॅक्टिकल एक्झाम जे असतं ते मोस्टली कॉलेजवर डिपेंड असतं. आपण विद्यार्थी मित्रांनो, आता तुम्ही स्क्रीनवर एक मॅन्युअल बघू शकता AEC 112 या कोर्सचं. तर हा जो कोर्स आहे, हा कोर्स थेरॉटिकल कोर्स आहे. तर यात स्पॉटिंगचे चान्सेस कमी, म्हणजे यात स्पॉटिंग नसणारच तुम्हाला AECच्या कोर्समध्ये. यात सर्व जे क्वेश्चन्स असतील ते थेरॉटिकल क्वेश्चन्स असतील. आणि तर आता याचे काही इम्पॉर्टंट क्वेश्चन्स जे आहेत ते आपण स्क्रीनवर बघून घेऊ एकदा. तर विद्यार्थी मित्रांनो, आता तुम्ही स्क्रीनवर बघू शकता हे काही रेफरन्स क्वेश्चन्स आहेत. आपण हे कम्युनिकेशन स्किलच्या या कोर्ससाठी काढलेले आहेत. तर आता प्रॅक्टिकलचे जे पण क्वेश्चन्स असतात ते मोस्टली कॉलेज वाईज डिपेंड असतं आणि एक्सटर्नलवर सुद्धा डिपेंड असतं. तर आता यात आपण जे क्वेश्चन्स दिले आहे हे फक्त एक रेफरन्ससाठी आहे. हेच तुमच्या कॉलेजला विचारले जातील. प्रॅक्टिकलला हे काही सांगता येत नाही, कारण ते कॉलेज टू कॉलेज चेंज होत असतं या गोष्टी. तर आता काही क्वेश्चन जर बघायचे झाले, मॅन्युअलमधून आपण हे क्वेश्चन्स घेतलेले आहेत. आता यात पहिला क्वेश्चन तुम्ही बघू शकता, इन लिस्ट टाईप्स ऑफ इम्प्रॉम्प्टू स्पीच, गिव्ह डिफरंट टेक्निक्स फॉर डिलिव्हरिंग इम्प्रॉम्प्टू स्पीच. तर हा जो क्वेश्चन आहे तुमचा एक्सरसाइज नंबर 7मधनं आलेला आहे. तर एक्सरसाइज 7मध्ये तुम्हाला याचा आन्सर मिळून जाईल. मग दुसरा जो क्वेश्चन आहे, इन लिस्ट टाईप्स ऑफ लिसनिंग, एक्सप्लेन इन ब्रीफ स्टेजेस ऑफ लिसनिंग. तर हा क्वेश्चन जो आहे फर्स्ट एक्सरसाइजमधनं आहे. लिसनिंगचा क्वेश्चन आहे. हा मोस्टली हा क्वेश्चन थेअरीला सुद्धा विचारला जातो. त्यानंतर डिफाईन प्रिसिज रायटिंग, गिव्ह गाईडलाईन्स फॉर गुड प्रिसिज रायटिंग. हा क्वेश्चन सेकंड एक्सरसाइजमधून आपण घेतलेला आहे आणि हा सुद्धा थेअरीला विचारला जातो मोस्टली. डिफाईन ग्रुप डिस्कशन, गिव्ह इम्पॉर्टंट पॉईंट्स टू बी प्रिपेअर्ड फॉर ग्रुप डिस्कशन. हा जो आहे 12th एक्सरसाइजमधून हा क्वेश्चन्स घेतलेला आहे. ग्रुप डिस्कशनची एक एक्सरसाइज आहे त्यातनं. मग पाचवा जो क्वेश्चन आहे, गाईडलाईन्स फॉर इफेक्टिव्ह पब्लिक स्पीकिंग. हा जो क्वेश्चन आहे 13 नंबर एक्सरसाइजमधनं घेतलेला आहे आणि पब्लिक स्पीकिंगचे टिप्स जे आहे ते विचारले जातात एक्झामला. त्यानंतर 6वा क्वेश्चन आहे, गिव्ह टेक्निक्स फॉर इंटरव्ह्यू. तर हा जो क्वेश्चन आहे हा 15 नंबर एक्सरसाइज जे आहे इंटरव्ह्यू टेक्निक्स त्यामधनं घेतलेला आहे आणि त्यात इंटरव्ह्यूचे काय टेक्निक्स असतात ते विचारले जाऊ शकतात या क्वेश्चनमध्ये. 7वा जो क्वेश्चन आहे, बॉडी लँग्वेज टिप्स फॉर स्टेज मॅनर्स. आता स्टेज मॅनर्सच्या ज्या 3 एक्सरसाइज आहेत त्यातनं आपण बॉडी लँग्वेजचा जो आहे त्या टिप्सबद्दल क्वेश्चन घेतलेला आहे इथे. तुम्हाला तुमच्या प्रॅक्टिकल एक्झामला ग्रूमिंग, व्हॉईस मॉड्युलेशन या गोष्टींबद्दल सुद्धा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. मग 8वा जो क्वेश्चन आहे तो टाईप्स ऑफ फीडबॅक. हा पण एक शॉर्ट क्वेश्चन घेतला आहे. 8व्या नंबरच्या एक्सरसाइजमधून हा क्वेश्चन घेतलेला आहे. त्या एक्सरसाइजचं नाव आहे फीडबॅक ऑन प्रेझेंटेशन्स. मग 9th नंबरचा जो क्वेश्चन आहे, शॉर्ट नोट ऑन ॲब्स्ट्रॅक्टिंग, हा 3rd नंबर एक्सरसाइजमधून हा क्वेश्चन्स घेतला आहे आपण येथे. तर आता विद्यार्थी मित्रांनो, हे काही क्वेश्चन्स जे आहेत ते एक रेफरन्ससाठी आहे. आता तुमच्या कॉलेजला यातनं काही क्वेश्चन्स येतील, यातनं काही नाही येणार. हे आता कॉलेज टू कॉलेज चेंज करतं आणि हा जो कोर्स आहे याला स्पॉटिंग तर नाही, तर यात क्वेश्चन्स देतील. आणि जर ऑब्जेक्टिव्ह आले तर विद्यार्थी मित्रांनो, मोस्टली ऑब्जेक्टिव्ह तुम्हाला यात डेफिनेशन्स विचारल्या जाऊ शकता कम्युनिकेशनच्या किंवा या काही प्रिसिसच्या, लिसनिंगच्या. आणि विद्यार्थी मित्रांनो, आता प्रॅक्टिकल एक्झाम जर म्हणायचं झालं तर काही कॉलेजेसमध्ये जे शिक्षक असतात ते असे क्वेश्चन्स देतात जे सेमिस्टर एंड एक्झामला सुद्धा विचारले जातात. म्हणजेच तुमची डबल प्रॅक्टिस होऊन जाते इथे एक्झामची. तर तसे क्वेश्चन्स जर आले तर ते क्वेश्चन्स नीट करा, म्हणजेच तुमचा तो सेमिस्टर एंड एक्झामचा सुद्धा क्वेश्चन्स कवर होऊन जाईल.